काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वरूपसिंगजी नाईक साहेब यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले। आज महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका नवागाव येथे त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन नाईक कुटुंबियांची विचारपूस केली। या कठीण काळात संपूर्ण काँग्रेस पक्ष नाईक कुटुंबियांच्या समवेत असल्याची त्यांना ग्वाही दिली। सोबत स्थानिक नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। म्हणजे आता 14 ते 19 मी पण आमदार होतो, सिटिंग अरेंजमेंटमध्ये माझ्या बाजूला येऊन बसायचे तेव्हा बसायचे ते स्वतः बघितलेले असताना ते विरोधात होते। खासदार, आमदार, थेट पक्षश्रेष्ठीशी इंदिरा गांधीपर्यंतचे संबंध असं असणारं जुन्या जाणत्या काळातील एक काँग्रेसचं मूलभूत स्वरूपाचं जे मूल्य जे आहे त्याचं जतन करणारं नेतृत्व म्हणजे दिवंगत आदरणीय नाईक साहेब। त्यांनी एवढे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या खात्यांचा कारभार जरी सांभाळला असला तरी मातीशी नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही। स्वतःच्या मूळ गावीच राहणं, गावातल्या शाळेमध्ये मुलांना शिकवणं, मुंबईची हवा न दाखवता मातीचीच हवा ही आपल्या पुढच्या पिढीला देण्याचा संस्कार करणारं एक अत्यंत दुर्मिळ अशा स्वरूपाचं नेतृत्व म्हणजे स्वरूपसिंग नाईक साहेब। आज नियतीने त्यांना आपल्यापासून दूर नेलं आहे, मात्र यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा संपन्न करून ते त्यांचा ध्येय इथे ठेवून ते पूर्ण त्यांचं ज्या कार्य जे आहे त्या कार्याला संपूर्ण स्मरण देत असताना आणि आकार देत असताना नियतीने त्यांना आपल्यापासून हरवलं आहे। मी त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली आणि भावांजली देतो। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसला राहणारा एक नेता यांचा खरी श्रद्धांजली म्हणजे नंदुरबार या जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण आदिवासी पट्ट्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतात पुन्हा एकदा काँग्रेसचा विचार हा वर आणणं, काँग्रेसच्या विचारांच्याच अनुषंगानं कार्यरत राहणं आणि संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याकरता सर्वस्व अर्पण करणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली राहील।